निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो हॅलो. नमस्कार ताई. हा बोला ताई. हा, मला माझा अनुभव सांगायचा होता. हा चालेल, सांगा. फक्त लवकर सांगा ताई, शॉर्ट मध्ये, जास्त लांबू नका. हा, नवीन आहे मी सेवेकरी. अच्छा, कुठून बोलताय? मी पुण्यातूनच बोलते. नाव सांगू शकता का? नाव मी नंतर म्हणजे परतच्या वेळेस. बरं सांगा. तर आहे ना, आई आमची पुण्यात गेली होती मंडईतल्या मठामध्ये. तिथून आहे ना स्वामींचं एक अनुभवाचं पुस्तक आणलं होतं. तेव्हा मला एवढं काहीच माहिती नव्हतं. मग मी दवाखान्यात कामाला होते, छोट्या दवाखान्यात. आपलं नेऊन ठेवलं होतं रिकामी असून त्यावेळेस ते वाचायची. एकदा असंच वाचता इतका सुगंध, इतका वास म्हणजे सुटला. हा, तर मग मी आमच्या डॉक्टरांनी, बालाजीचा फोटो आहे त्यांच्या डोक्याच्या वरती, तर डॉक्टरांनी उदबत्ती लावली का काय म्हणून वाकून बघितलं नाही, बाहेर येऊन बघितलं नाही, वास करून येतो. हा, आणि मला त्यातलं एवढं काही माहिती नसल्यामुळे. सगळ्यांना येत होता? मला एकटीलाच येत होता. आणि मला त्यातलं काहीच माहिती नसल्यामुळं ते काही दिवसांनी विसरून गेले मी. त्यानंतर मग मी असंच आमच्या गावचा उरूस होता आणि पुरणपोळ्यांचा नैवेद्य दाखवलं सगळ्या गावामध्ये. आणि घरामध्ये मी छोटासा दसऱ्याच्या टायमामध्ये फोटो आणला होता. सहज असं कोणतरी मला सांगायचे की चांगलं असं असं तसं स्वामींची केलेली. आणि काय झालं, मला जरा मी गडबडीत असल्यामुळे ना पूर्ण गावात म्हणजे निवेद्य दाखवून झाले. आणि माझा मुलगा आला आणि मुलगा गाणला, मम्मी माझा मित्र म्हणतो की तुमच्या गावचा उरूस आहे, मला पुरणपोळी आणखी खायला. मग मी पटकन 2 पोळ्या लाटल्या आणि म्हणलं देऊन ये लवकर, आपल्याला जेवायला बसायचं, उशीर होतो. तो देऊन आला, जेवायला बसलो आम्ही. त्याचं जेवण झालं, माझं जेवण झालं, सहज माझं देवाऱ्याकडे लक्ष गेलं. मी म्हणलं मुलाला, अरे आपण सगळीकडे निवड दाखवलं, आपल्या देवाऱ्यात जायचं, गडबडी म्हणजे निवड दाखवला नाही. अरे हा, आणि काही नव्हतं माझ्याकडे देवाऱ्यात, छोटस 1-2 आणि जरा एक छोटासा स्वामींचा फोटो एवढं. असं करता करता मी सहज असं स्वामींचं बघत होते मोबाईल मध्ये, तर तेव्हा मला कळलं की स्वामींना पुरणपोळी लय आवडते. मला नक्की आठवलं मला. म्हणलं चला स्वामींनी, मी नैवेद्य दाखवायचे विसरले, आपण जेवणाच्या आधी आम्ही दोघं स्वामींनी आठवण करून दिली. मला इतका म्हणजे आनंद झाला ना. मग तेव्हापासून मग मी मला तशी जमन तशी मी सेवा करायला. आता मगाशीच मी राजेंद्र केंद्रे दादांना फोन केला होता. मुलाचे जरा म्हणजे त्याला म्हणजे जरा अशी संगत बरोबर नाही, हे नाही ते नाही, अजून काही बघत नाही, काय नाही. म्हणजे काहीतरी सेवा घ्यावी, मी तुमच्याकडूनच नंबर घेतला होता. अच्छा. तर पण त्यांनी फक्त एकच शब्द बोलले की पितृदोष म्हणून. मग ते काय करायचं काय नाही काहीच बोलले नाही. तेवढीच माझी मोठी चिंता आहे. नाही, त्यांना मेसेज करा, फोन नाही करायचा सारखा. मेसेज करा, तुम्ही पितृदोष सांगितलाय ना दादा, तर मी काय सेवा करू, ते देतील सेवा. मी शेअर करते ताई. श्री स्वामी समर्थ ताई. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.